तर नमस्कार मित्रांनो, आणि आज आहे रविवार. तर आम्ही सकाळीच निघालो खेळायला. तर खेळायला पोचलो आणि पहिली होती आमची बॅटिंग. तर पहिला बॉल पियुष टाकत होता आणि पहिलाच बॉल घुटना टेकवर षटकार देख. शॉट तर मला खूपच आवडला. आम्ही सकाळपासून खूप खेळत होतो आणि आता आमचं झालंय खेळून आणि आम्ही निघालो घरी. तर आम्ही जात होतो आणि तुम्ही बघू शकता हे चिंटू आणि पियुष काहीतरी गायीशी मस्ती करतायत. आणि घरी पोचलो आणि दादाचा फोन आला की अरे या इकडे, आम्ही मॅच घेतलेली आहे, लवकरच या, ते शिकवणवाडीतले आलेत. तर आम्ही लगेचच घरी गेलो नाही आणि अर्ध्यातूनच लगेच आलो आणि मग मॅच सुरू केली. दोन्ही मॅच आम्ही हरलो आणि ते निघाले घरी. आणि डबल घरी आलो आणि जेवलो बिवलो जरा आराम केला. तर लगेचच वाजले 4. तर 4 वाजले आणि मी लगेचच निघालो संध्याकाळचं खेळायला. तर मी एकटाच जात होतो, तेवढ्यात ते दिसले. ते बोलले की शुभमदा चल खेळायला. तर मी बोललो हो, खेळायलाच येतोय. तर आता आम्ही मैदानावर पोचलो आहोत. तर बॉल नव्हता, आम्ही शोधत होतो, खूप शोधलं तर बॉल भेटलाच नाही. मग काय, आम्ही ते जाळूनच टाकलं. तर जाळता जाळता मध्येच तो बॉल भेटला आणि एक साईड ते जळलेली होती, तुम्ही बघू शकता. तर आत्ताच आमचं खेळून झालं आणि आम्ही आता निघालो घरी. तर घरी जाताना आठवलं की काहीतरी मला काम होतं खाली. तर ह्या दोघांना घेतला आणि निघालो खाली. तर खाली गेलो तर अरे, आमच्या ऋषभचा भाव, तो आणि हा एकदम सेमच वाटतोय, तुम्ही बघू शकता. तर बाजूला पण कोणीतरी उभे होते, तर कमेंटमध्ये नक्की सांगा हे कोण आहेत. तर आम्हाला अंड्यांचा ट्रे घ्यायचा होता आणि त्या घेतलेला आणि निघालो घरी. तर मित्रांनो, आता आम्ही घरी पोचलो आहे आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.